जय भीम, नमो बुद्धाय. बुद्ध धम्म आणि संस्कार या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजपासून आषाढ पौर्णिमा सुरू होत आहे आणि आषाढ महिन्याच्या या पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. हे महत्त्व बुद्ध धम्मामध्ये का आहे तर आजच्या ह्या दिवसापासूनच बुद्धांनी त्यांच्या 5 अनुयायांना हा धम्म सांगितला होता. खरं तर जेव्हापासून बुद्धांना हे ज्ञान मिळालं होतं तर त्यांना विचार पडला होता की आपण हे ज्ञान स्वतःपुरतं मर्यादित ठेवावं की ते दुसऱ्यांना द्यावं. आणि त्यांनी निर्णय घेतला की हे जे ज्ञान आहे, जो सत्याचा जो मार्ग आहे, जो आपल्याला सापडला आहे, तर तो आपण आपल्यापुरता सीमित न ठेवता तो इतरही लोकांना दिला पाहिजे. आणि म्हणूनच या दिवशी आजचा जो दिवस आहे आषाढ पौर्णिमा, तर या दिवशी बुद्धांनी आपले जे 5 अनुयायी होते तर त्यांना पहिला उपदेश केला. आणि गुरु शिष्याचं खरं तर इथून आजच्या दिवसापासून सुरुवात झाली, म्हणून आज गुरुपौर्णिमा सुद्धा साजरी केली जाते. बुद्ध धम्म हा एक सत्याचा धम्म आहे. हा कुठलाही धर्म नाही तर हा धम्म आहे. धर्म म्हटला की तिथे अनेक गोष्टी येतात, तिथे जातपात येते, तिथे जन्मावरती स्तर निर्माण होतात. म्हणजे उच्च स्तर असेल किंवा शूद्र स्तर असेल, तर हे संपूर्ण जे आहे ते जन्मावरती होतो. कुठलाही माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला जात चिकटली जाते. आणि जो एकदा जर कोणी जन्माला आला तर तो जातीमध्ये जन्माला येतो. धर्मामध्ये माणसाच्या जन्मावरती जी जात चिकटलेली असते तिला महत्व असतं. परंतु बुद्धांनी जो आपल्याला धम्म दिला आहे याच्यामध्ये कुठलाही एक जात नाहीये. इथे सर्वांना समान असा हा धम्म आहे. माणूस कुठल्याही जाती धर्मामध्ये जन्माला आलेला असेल, तो गरीब असेल, श्रीमंत असेल, उच्च असेल, नीच असेल, परंतु धम्म हा सर्वांना सारखा आहे. धम्मामध्ये कुणी लहान किंवा मोठा होत नाही. आणि म्हणूनच हा जो बुद्ध धम्म आहे तर हा नुसता आपल्या देशापुरता मर्यादित नसून हा संपूर्ण जगाने मान्य केलेला धम्म आहे. आणि म्हणूनच ही जी आषाढ पौर्णिमा आहे तर या आषाढ पौर्णिमेला महत्व आहे. या आषाढ पौर्णिमेपासून जे गावोगावी जे विहार असायचे तिथे भंते आपलं एका ठिकाणी राहून 3 महिने ते तिथे धम्माचं अध्ययन करायचे. आणि म्हणून आपणही या दिवसांमध्ये काय केलं पाहिजे तर बाबासाहेबांनी आपल्याला ग्रंथ दिलेला आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म. तर या ग्रंथाचं आपण वाचन केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपलं आचरण आपण केलं पाहिजे. आता भंते जे असतात तर त्यांच्यासाठी वेगवेगळे नियम आहेत, परंतु हे नियम आपण जे गृहस्थ आश्रमामध्ये किंवा आपण जे गृहस्थ आहोत, गृहस्थ जीवन आपण जगत आहोत, तर ते नियम आपण इतके पाळू शकत नाही. आणि म्हणूनच बुद्धांनी साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्यासाठी पंचशील ठेवलंय. पंचशीलाचं पालन हे कुणीही करू शकतं. पंचशील म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या ज्या रोजच्या व्यवहारामधलं आपल्या जीवनाचे जे मार्ग आहेत तेच आहेत. म्हणजे एखाद्या आईला जर वाटत असेल की माझ्या मुलाने चांगलं जन्माला यावं किंवा त्याने चांगलं जीवन व्यतीत करावं, तर हा सुद्धा धम्म आहे. कारण धम्मातही हेच सांगितलं जातं की चोरी करू नका किंवा व्यभिचार करू नका. आणि कुठल्याही आईला हेच वाटत असतं की माझ्या मुलाने एक आदर्श नागरिक असावं, त्याने कुठल्याही वाईट संगतीमध्ये जाऊ नये. तर हाच धम्म आहे. धम्म हा वेगळा काय आहे, परंतु तो कसा आचरणात आणायचा किंवा त्याचे मार्ग काय आहे हे आपल्याला निश्चित माहित नसतं. नेहमी पंचशील हे आपण बोलत असतो किंवा कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही पंचशिलाने करत असतो, परंतु त्यातल्या शिलाचं नेमकं म्हणणं काय आहे किंवा आपण नुसतं ते वाचत आहोत, ती एक लाईन आहे की त्याच्यामधून आपल्याला काय संदेश बुद्धांनी दिलेला आहे हा आपल्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि तो जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचेल त्यावेळी आपल्याला धम्म समजेल आणि मग आपण खऱ्या अर्थाने बुद्ध धम्माच्या मार्गावरती अग्रेसर होऊ. आज या ठिकाणी मी तुम्हाला पंचशील सांगणार आहे, कारण पंचशील हे प्रत्येकाने ग्रहण करणं गरजेचं आहे. पंचशिलामध्ये सुरुवातीलाच नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स, नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स, नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. म्हणजे त्या भगवान गौतम बुद्धाला माझं वंदन आहे, जो अर्हत आहे, जो संबुद्ध आहे, त्याला माझं वंदन आहे. या ओळींचा अर्थ असा होतो.
आणि हे 3 वेळा म्हणून घेतलेलं आहे. नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. त्या भगवान गौतम बुद्धाला माझं वंदन आहे, जो अर्हत आहे, जो संबुद्ध आहे. संबुद्ध म्हणजे जागृत, संपूर्णपणे जागृत आहे तो. पुढे बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी. म्हणजे मी बुद्धाला शरण जात आहे, मी धम्माला शरण जातो आहे, मी संघाला शरण जातो आहे. द्वितीयंपि बुद्धम शरणम गच्छामी, द्वितीयंपि धम्मम शरणम गच्छामी, द्वितीयंपि संघम शरणम गच्छामी. दुसऱ्यांदा सुद्धा मी बुद्धाला शरण जात आहे, दुसऱ्यांदा मी धम्माला शरण जात आहे, दुसऱ्यांदा मी संघाला शरण जात आहे. पुढे तृतीयंपि बुद्धम शरणम गच्छामी, तृतीयंपि धम्मम शरणम गच्छामी, तृतीयंपि संघं शरणं गच्छामी. तिसऱ्यांदा मी बुद्धाला शरण जात आहे, तिसऱ्यांदा मी धम्माला शरण जात आहे, तिसऱ्यांदा मी संघाला शरण जात आहे. पुढे पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी. म्हणजे मी कुठलीही जीव हत्या करणार नाही, म्हणजे मी कुठल्याही प्राण्यांना कुठल्याही प्रकारची इजा करणार नाही किंवा त्यांची हत्या करणार नाही किंवा त्या हत्येसाठी मी कुणाला प्रवृत्तही करणार नाही. मी त्या प्राण्यांची हत्या होईल असं कुठलं कारणही बनणार नाही. अदिन्न दाना वेरमणी सिक्खापदम समादियामी. म्हणजे मी चोरी करणार नाही आणि चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची मी येथे प्रतिज्ञा करीत आहे. कामे सुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदम समादियामी. मी काम वासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे. काम वासनेच्या अनाचारापासून म्हणजे काय, तर मी परस्त्री गमन कधी करणार नाही. इतर ज्या स्त्रिया आहेत तर त्यांच्याकडे कधी वाईट नजरेने बघणार नाही. सर्व स्त्रियांना मी माते समान मानेल किंवा सर्व जे पुरुष आहेत तर त्यांना माझा एखादा बंधू किंवा भाऊ म्हणून मी त्यांचा आदर करणार आहे. आणि अशा पद्धतीची मी येथे प्रतिज्ञा घेत आहे. मुसावादा वेरमणी सिक्खापदम समादियामी. मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे. म्हणजे मी कुठल्याही प्रकारचं खोटं बोलणार नाही आणि कुठल्याही प्रकारची खोटी साक्ष देणार नाही. कुठल्याही प्रकारचं खोटं बोलण्याला मी कुणाला परावृत्तही करणार नाही किंवा त्याचं कारणही बनणार नाही, अशी मी येथे प्रतिज्ञा घेत आहे. पुढे सुरामेरयमज्ज पमाद ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामी. म्हणजे मी कुठलाही सुरा म्हणजे मद्य किंवा दारू, कुठलाही मादक पदार्थ मी सेवन करणार नाही किंवा मी त्याच्या मोहातही पडणार नाही आणि मी तसं कुणाला करण्यासाठी प्रवृत्तही करणार नाही. अशा प्रकारची मी इथे प्रतिज्ञा घेत आहे. या पद्धतीचं पंचशिलेमध्ये जे रोजच्या व्यवहारातलं जीवन आहे, जे रोजचे जे काही नियम आपल्याला बुद्धांनी सांगितलेले आहे, किमान पंचशिलेचं तरी आपण ग्रहण करावं आणि प्रत्येकाने आपलं जीवन हे सुखकर करायचं आहे या पंचशिलेने. इतक्या सुंदर पद्धतीचं पंचशील जे आहे ते बुद्धांनी गृहस्थ लोकांसाठी दिलेलं आहे, सर्वांसाठी दिलेलं आहे. ते कुणीही ग्रहण करू शकतं आणि हे जो ग्रहण करेल तो निश्चित एक चांगला नागरिक असेल, एक चांगला माणूस म्हणून तो आपला ठसा नक्कीच जगामध्ये उमटवेल. आजपासून आपण पंचशिलेची सुरुवात केली. आपण बुद्धांचे मार्ग इथून पुढे बघणार आहोत आणि जोपर्यंत आपल्याला बुद्ध आणि खरोखर त्यांचा धम्म नेमका काय आहे तो जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आपल्याला बुद्धांचा मार्ग कळणार नाही. बुद्ध धम्म नेमका काय आहे तो आपल्याला कळणार नाही. आणि म्हणूनच या पद्धतीचे व्हिडिओ आता आपण टाकणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. शेजारी जे सबस्क्राईबचं बटन आहे तर ते सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. जय भीम, नमो बुद्धाय.